एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिकच्या शिंदे पळसे गावातील वंदना जाधव नामक शिक्षिकेनं आत्महत्या केल्याची बातमी समोर येते। सामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। एका महिन्यापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशनला एक युवक फोन करून त्रास देतो आहे, तसंच घराजवळ येऊन दमबाजी करतोय अशी तक्रार देखील त्यांनी दाखल केलेली होती। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। प्रांजल, नेमका काय सगळा प्रकार आहे? दीपक, नक्कीच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारा सर्व प्रकार आहे। वंदना जाधव नामक या शिक्षिका आहेत, त्या सामनगावच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। हा जो इथला युवक आहे, जे इथे गावकरी सांगतायत की या युवकाला हा कंटिन्यू 2 महिने झाले हा त्रास देत आहे। काल त्यांनी शाळेवर जाऊन त्यांना त्रास दिला आणि या सर्व प्रकारामुळे त्यांनी रात्री येऊन आत्महत्या केली, असे सर्व गावकरी इथले म्हणतायत। एकत्रितच आता पूर्ण गाव हे सगळं गोळा झालेलं आहे। ते सर्व पोलीस स्टेशनला आता जाणार आहेत, नाशिक रोड पोलीस स्टेशनला, आणि जोपर्यंत त्याचं शासन होत नाही त्याला, तोपर्यंत आम्ही हे प्रेत ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे नक्कीच हा एक वाईट घटना ही अशी मानावी लागेल। प्रांजल, तुझ्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।